अंतर्गत हालचाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की भूपट्ट सीमांच्या ज्या भागामध्ये भूप्रदेश हा भूकवचांच्या आतमध्ये जातो आणि त्या ठिकाणी भूपट्ट रास हे पावत असतो, अशा सीमांना भूपट्ट रास सीमा असं म्हणतात. त्याच्यानंतर ज्या सीमांच्या क्षेत्रामध्ये नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात, अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. आणि या दोन्ही क्रिया या भूकवचामध्ये सतत सुरू असतात. मग ज्वालामुखीचे परिणाम काय काय होतात? तर त्याच्यामुळं जीवितहानी, वित्तहानी तर होतेच. त्याच्यामुळं महासागरामध्ये काही सुनामी लाटा निर्माण होतात. त्याच्यानंतर ज्वालामुखीतून बाहेर पडणारी जी धूळ असते, राख असते, त्याच्यानंतर काही वायू, पाण्याची वाफ, तर यासारखे जे घटक असतात हे दीर्घकाळ हे वातावरणामध्ये राहतात. त्याचा एक प्रकारचा वास सगळं राहतं त्याचं, आणि त्याच्यामुळं काय होतं, पर्यावरणाचं संतुलन हे बिघडतं. त्याच्यानंतर ज्वालामुखीच्या राखेमुळं जमीन ही सुपीक बनते आणि लाव्हारसामुळं अनेक प्रकारची खनिज ही भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. तसंच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं एक नवभूमी निर्माण होते आणि किंवा एखादं बेट नष्ट सुद्धा होऊन जाऊ शकतं, किंवा मृत ज्वालामुखीच्या मुखाशी काही पावसाचं पाणी जमा होऊन तिथं काही सरोवर पण निर्माण होतात. बघा काय काय बदल होतात या ज्वालामुखी आणि भूकंपामुळं. तसंच इथं आपण काही भूकंपाचे परिणाम आणि काही भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजेच अंदमान आणि निकोबार हा जो बेटांचा समूह आहे, या समूहातील बॅरन बेटावर भारतातलं एकमेव जागृत ज्वालामुखीचं असं क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर हे बदल पहा कसे कसे होत आहेत. आपल्या उपक्रमामध्ये ते आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. पुढे उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. तर ते कोणते? तर आपल्या वर्तमानामध्ये वारंवार उद्रेक हा होतच असतो. असा ज्वालामुखी म्हणजे जागृत असा ज्वालामुखी. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जपानचा फुजियामा, भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली. बरोबर आले लक्षात? पुढे जाऊया. काही काळासाठी हा शांत असतो आणि पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, आणि अशा ज्वालामुखीला सुप्त म्हणजे झोपलेला, निद्रिस्त असा ज्वालामुखी असं म्हणतात. मग उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुव्हियम आणि अलास्कातील काठमाई आणि भारतातील बॅरन बेट. बरोबर. पुढे जाऊया. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता सुद्धा नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात, म्हणजे तो मेलेला आहे. उदाहरणार्थ टांझानियातील किलीमांजारो या ठिकाणचा. त्याच्यानंतर आपण पुढची फीत बघूया. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, त्याच्यानंतर आपले युरोशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत की जे पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. आणि या भूपट्टांवर खंड, महासागर असे पसरलेले आहेत. आणि पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारा जो दाब आणि तणाव हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने त्याच्यामुळं सरकत असतात. पुढे बघूया आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे भूकंप आणि ज्वालामुखी, आणि थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते, आणि भूकंप लहरीचे प्रकार हे स्पष्ट करा, आणि भूकंपाची तीव्रता आणि घरांची पडझड यांचा काय संबंध आहे. बरोबर. चला तर मग आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.